नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचं हे खास सत्र म्हणजे तुमच्यासाठी एक परफेक्ट मास्टर क्लास ठरणार आहे. चरक संहिता कल्पना सिद्धी या अतिशय महत्त्वाच्या आणि स्कोरिंग विषयावर आपण एकदम सविस्तर चर्चा करणार आहोत. भगवान आत्रेयांनी अग्निवेशाच्या 12 प्रश्नांची जी अचूक आणि परफेक्ट उत्तरं दिली आहेत ना, त्यावरच हे पंचकर्माचं संपूर्ण विज्ञान आधारलेलं आहे. पूर्ण एनर्जी आणि फोकस सोबत आपण या ज्ञानाच्या सागरात डुबकी मारूया. चला तर मग सुरुवात करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी एखाद्या क्लिनिकल प्रवासासारखी आहे. पूर्वकर्म म्हणजेच शरीराची तयारी, त्यानंतर प्रत्यक्ष प्रधान कर्म, मग रिकव्हरीसाठी संसर्जन क्रम, त्यानंतर बस्ती चिकित्सा आणि शेवटी शिरोविरेचन व परिहार असा हा संपूर्ण लॉजिकल फ्लो आपण स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. तर चला, आपला पहिला टप्पा पूर्वकर्म म्हणजे स्नेहन. शरीराची मुख्य शुद्धी करण्यापूर्वी त्याला आतून कसं तयार केलं जातं हे आता बघूया. आता बघा, स्नेहन किती दिवस करायचं याचे एकदम कडक नियम आहेत. मृदू कोष्ठासाठी 3 दिवस, मध्यमसाठी 5 दिवस आणि क्रूर कोष्ठासाठी 7 दिवस स्नेहन करायला हवा. पण इथं सर्वात महत्वाचा कॅच काय आहे माहिती आहे? स्नेहन कधीही कोणत्याही परिस्थितीत 7 दिवसांपेक्षा जास्त करू नये. का बरं? कारण 7 दिवसानंतर शरीरात सातम्या निर्माण होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर शरीराला त्या स्नेहाची सवय होते आणि मग ते औषध म्हणून काम करतच नाही. क्लिनिकल प्रॅक्टिस आणि आपली परीक्षा या दोन्ही दृष्टीने हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. स्नेहन आणि स्वेदन झाल्यावर डाएटचं काय? यामागे एक भारी लॉजिक आहे. वमनापूर्वी रुग्णाला ग्राम्य किंवा अनुप प्राण्यांचं मांस आणि दूध दिलं जातं, जेणेकरून शरीरात कफ वाढेल आणि वमन अगदी सहजतेने होईल. या उलट विचार करा, विरेचनापूर्वी जंगल प्राण्यांचा मांसरस दिला जातो, ज्यामुळे पित्त वाढतं आणि विरेचनाची प्रोसेस अधिक प्रभावी होते. किती अचूक आणि सायंटिफिक नियोजन आहे ना हे? पूर्वकर्म पूर्ण झाल्यानंतर आपण वळतोय विभाग 2 कडे, प्रधान कर्म आणि त्याची शुद्धी. आता प्रश्न असा आहे की ही शुद्धी मोजायची कशी? या गणिताकडे जरा लक्ष देऊया. हे आकडे म्हणजे परीक्षेसाठी एकदम हाय यील्ड आहेत बरं का. वमन आणि विरेचनाची शुद्धीप्रवर म्हणजेच उत्तम, मध्यम आणि हीन अशा 3 प्रकारांत मोजली जाते. वमनामध्ये प्रवर शुद्धीसाठी 8 वेग, मध्यमसाठी 6 आणि हीनसाठी 4 वेग अपेक्षित असतात. तर विरेचनामध्ये हेच प्रमाण अनुक्रमे 30, 20 आणि 10 वेग असं असतं. हे आकडे बुकवल्ली तोंडपाठ असायला हवेत, कारण यावर हमखास MCQs येतातच. पण बघा, केवळ आकड्यांवर अवलंबून राहून चालत नाही. क्लिनिकल लक्षणं ओळखता येणं हे तितकंच क्रिटिकल आहे. सम्यक किंवा योग्य शुद्धी झाल्यास शरीरात एकदम हलकेपणा येतो आणि स्रोतांची उत्तम शुद्धी होते. अयोग म्हणजे जर शुद्धी कमी झाली तर कफपित्ताचा प्रकोप होतो आणि शरीरात जडपणा राहतो. आणि जर अतियोग झाला म्हणजे जास्तच शुद्धी झाली तर मूर्छा, तहान आणि वायूचा भयंकर प्रकोप होतो. रुग्णाच्या पूर्ण सुरक्षेसाठी ही लक्षणं अचूक ओळखता येणं एका वैद्यासाठी अनिवार्य आहे. आता शुद्धी तर झाली, त्यानंतरचा विभाग 3 आहे, संसर्जन क्रम. शुद्धीनंतरची सर्वात नाजूक अवस्था असते ती रुग्णाच्या पचनशक्तीची, आणि म्हणूनच हा रिकव्हरी डाएट अतिशय महत्त्वाचा ठरतो. हा संसर्जन क्रम असाच अचानक सुरू होत नाही. तो एका विशिष्ट फ्लोमध्ये जातो. सुरुवातीला पेया, त्यानंतर विलेपी, मग अकृतयुष, कृतयुष आणि शेवटी मांसरस. संहितेत यासाठी एक अतिशय भारी आणि समर्पक उदाहरण दिलंय. ज्याप्रमाणे लहानशा विस्तावावर आपण थोडे थोडे सुके गवत टाकून नंतर मोठा जाळ निर्माण करतो ना, अगदी त्याचप्रमाणे पंचकर्मामुळे जो अग्नी मंद झालेला असतो तो ह्या क्रमाने हळूहळू आणि सुरक्षितपणे प्रदीप्त केला जातो. आता हे कॅल्क्युलेशन एकदम सिंपल करून सांगतो. जर प्रवर शुद्धी झाली असेल तर हा संसर्जन क्रम पूर्ण 7 दिवस चालतो. मध्यम शुद्धीसाठी 5 दिवस आणि हीनशुद्धीसाठी फक्त 3 दिवस. आणि याच दिवसानुसार पेया, विलेपी आणि युष यांचे सकाळ आणि संध्याकाळचे अन्नकाळ ठरवले जातात. अभ्यासासाठी हा मॅट्रिक्स नक्कीच डोक्यात फिट बसवा. रिकव्हरी डाएटनंतर आपण वळतोय विभाग 4 कडे, बस्ती चिकित्सा. वातदोषावर आणि मुळापासून आजार नष्ट करण्यासाठी ही चिकित्सा सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. आता अनुवासन आणि निरूह बस्तीमध्ये नेमका फरक काय? तर अनुवासन बस्ती ही शरीराचं उत्तम पोषण करते आणि वात कमी करते, तर निरूह बस्ती ही शरीराची खोलवर शुद्धी करते. ऋतूनुसार
अनुवासन बस्ती कधी द्यायची याचेही काटेकोर नियम संहितेत आहेत. जसं की हिवाळा आणि वसंत ऋतूत ती दिवसा द्यावी, तर शरद, ग्रीष्म आणि वर्षा ऋतूत ती आवर्जून रात्री द्यावी. 30, 16 आणि 8 हे 3 मॅजिक नंबर्स कायम लक्षात ठेवा. हे आकडे अनुक्रमे कर्मबस्ती, कालबस्ती आणि योग बस्तीचे एकूण प्रमाण दर्शवतात. परीक्षेत थेट या आकड्यांवरच प्रश्न हिट होतो. ह्या बस्तींचा सिक्वेन्स जरा सविस्तर समजून घेऊया. कर्मबस्तीमध्ये एकूण 30 बस्ती असतात, ज्यात 12 अणुआसन आणि 12 निरूह असतात. कालबस्तीमध्ये 16 बस्ती असतात आणि योगबस्तीमध्ये 8. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी परीक्षेत हमखास विचारली जाते ती म्हणजे सुरुवात आणि शेवट नेहमी अनुवासन बस्तीनेच होतो. हे तर अजिबात विसरू नका. थोडा प्रॅक्टिकल विचार करूया. क्लिनिकमध्ये अनेकदा काही तांत्रिक अडचणी येतात, जसं की बस्तीचं द्रव्य आत का जात नाही किंवा गेलं तर लगेच बाहेर का येतं. संहितेनुसार जर बस्ती यंत्राची नळी बंद असेल, गुदामार्गात मल किंवा कफाचा मोठा अडथळा असेल किंवा आत वायूचा भयंकर दाब असेल तर बस्तीद्रव्य आत जात नाही किंवा त्वरित बाहेर फेकलं जातं. एका उत्तम वैद्याला या कारणांचं अचूक ट्रबल शूटिंग करता आलंच पाहिजे. बस्ती चिकित्सा समजून घेतल्यानंतर आता आपण जाऊया 5व्या विभागाकडे. शिरोविरेचन आणि परिहार म्हणजेच डोके आणि गळ्याच्या वरील भागाची शुद्धी. रुग्णाला शिरोविरेचन नक्की किती वेळा द्यायचं हे पूर्णपणे त्याच्या दोषांच्या बलावर डिपेंड असतं. जर दोष प्रबळ असतील तर 3 वेळा, मध्यम असतील तर 2 वेळा आणि जर दोषहीन असतील तर फक्त 1 वेळा शिरोविरेचन करावं. अगदी सरळ आणि सोपं लॉजिक आहे. आणि आता सगळ्यात क्रिटिकल गोष्ट, परिहार काळ. ट्रीटमेंट संपली म्हणजे काम संपलं असं नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर पंचकर्म चिकित्सेला जितका वेळ लागलाय ना, त्याच्या अगदी दुप्पट काळ हा परिहार काळ असतो. या काळात रुग्णाने दिवसा झोपणे, प्रवास करणे, अति बोलणे, रागवणे आणि अयोग्य आहार घेणे काटेकोरपणे टाळायलाच हवे. तर आणि तरच या संपूर्ण चिकित्सेचा 100% फायदा शरीराला मिळतो. चला, आता वेळ आहे एका क्विक रिव्हिजनची. आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्यातील परीक्षेच्या दृष्टीने सर्वात हाय यील्ड मुद्दे एका नजरेत रिवाईज करूया. हे वनलाइनर्स नक्की नोंदून ठेवा. स्नेहन जास्तीत जास्त 7 दिवस करावे, त्यापुढे नाही. वमनासाठी प्रवर शुद्धीचे वेग 8 आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं कॅल्क्युलेशन, 1 प्रस्थ म्हणजे 13.5 पल, म्हणजेच आधुनिक पद्धतीनुसार अचूक 810 ग्रॅम. 810 ग्रॅम इतके असते. हा प्रश्न अनेकदा विचारला गेलाय, त्यामुळे हे पक्क लक्षात ठेवा. आता थोडा विचार करा. भगवान आत्रेयांनी दिलेली ह्या 12 प्रश्नांची उत्तरं एका विद्यार्थ्याला केवळ वैद्य नाही तर मास्टर हीलर कसा बनवतात. कारण यात केवळ आजाराचा विचार नाहीये, तर रुग्णाची प्रकृती, काल, दोषांचं बल आणि औषधाचा अचूक गणित यात दडलेलं आहे. चरक संहितेतील ही तत्वे हजारो वर्षांनंतरही तितकीच अचूक आणि प्रभावी आहेत. या अद्भुत ज्ञानाचा तुमच्या अभ्यासात आणि प्रॅक्टिसमध्ये नक्कीच खूप मोठा फायदा होईल. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत कीप लर्निंग.